तुमचा खरा चेहरा आहे ना तो दिसलाय मला समर सर। हे असं सगळं वागून आमच्याशी मैत्री करायचा प्रयत्न करू नका, कारण जे वागून ठेवलंयत ना ते इतकं भयंकर आहे की त्याने फक्त शत्रुत्व वाढणार आहे तुमच्याशी आमचं। आमच्या वृद्धाश्रमातल्या एकाही म्हाताऱ्या माणसाला त्रास झाला किंवा एकाच्याही केसाला धक्का जरी लागला ना तर तुमची गाठ माझ्याशी आहे। हे सगळं अंशुमनने केलं। स्वानंदी मॅडम जे सांगत होत्या ते सगळं बरोबर होतं? हो, बुलडोझर पण त्यानेच पाठवला होता। काय दादा, काय झालं? काय झालं? दादा एकदा ऐकून तरी दादा, मी पाया पडतो तुझ्या दादा। हे बघ दादा, कुणीतरी तुला माझ्याबद्दल खोटं सांगतंय। जसं तू बुलडोझर पाठवलं नाही तसं मीही पाठवला नव्हता दादा। चूक माझीच आहे। मी आपल्या कर्मचाऱ्यांवर अतिविश्वास ठेवला आणि त्यांनी माझ्या परस्परी अशा गोष्टी केल्या। समर, काय झालं? एवढं अर्जंटली बोलून घेतलंस? हो ना, आणि इतक्या ऑड वेळेला बोलवलंस म्हटलं काय झालं म्हणून मी पण आले सुद्धा। काय झालं काय? आनंद, मला सांग, त्या वृद्धाश्रमावरती बुलडोझर नक्की अंशुमनने चालवलाय, माहितीये तुला? हो, मी सांगितलं ना तुला। एक मिनिट, काय काय नक्की काय झालंय? नक्की अंशुमनचं नाव त्यांनी सांगितलं का दुसरं अजून कोणतरी होतं? नाही, स्पेसिफिकली फक्त अंशुमनचंच नाव घेतलं होतं, बाकी कोणाचंही नाही। पण काय झालंय काय नक्की? आज पहिल्यांदा मी त्याच्यावरती हात उचलला निकिता। काय? हो, राग आला मला या गोष्टीचा। माझा राग नाही कंट्रोल झाला आणि मी अंशुमनवरती हात उचलला। पण मग मला सांग, काय म्हणाला तो? त्यानेच केले नाही सगळं? अंशू मला म्हणाला त्याला काहीही माहिती नव्हतं, त्याला वृद्धाश्रम तिथे आहे हे देखील माहिती नव्हतं। समर, म्हणजे बुलडोझर तिथे पाठवण्याआधी तिथे वृद्धाश्रम आहे हे त्याला माहित नव्हतं असं त्याचं म्हणणं आहे, आणि तुझा विश्वास आहे त्याच्यावर? तो म्हणाला ना, मग पाया पडला माझ्या, रडत होता थाय मुकून। मग मला का असं वाटेल की तो माझ्याशी खोटं बोलेल म्हणून? समर, तू सॉरी टू से, पण तू तुझ्या घरच्या लोकांवर जरा जास्त। निकिता,